संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने सडकून टीका केली आहे। भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह असल्याची संजय राऊतांची टीका आहे। भैयाजी जोशी यांचं वक्तव्य सरकारला मान्य आहे का, वनराज दानवे यांनी आता संतप्त सवाल केला। भैयाजी जोशींचं वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकांसाठीची खेळी आहे अशी टीका रोहित पवार यांनी केलंय। घाटकोपरची भाषा गुजराती भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय। नवा वाद त्यामुळे निर्माण झालाय। विधानसभेत सुद्धा त्याचे पडसाद पाहायला मिळतात। भास्कर जाधव यांनी माफी मागण्याचं आवाहन केलं तर त्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। एकंदर आता तुम्हाला कळलं असेल कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत। मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे। अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे। प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। केम छो? सारू छे ने? मराठी नाही बोलायचं आता। केम छो? ढोकळा, फाफडा, जलबी। आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची। म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं, थँक्यू। काही भागाची भाषा ही कुठली आहे याच्यापेक्षा हे महाराष्ट्र मराठी लोकांचं राज्य आहे। इथे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य असणार आहे। त्यामुळे तर मोदी साहेबांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे। मला तरी असं वाटतं की त्याची सगळी अंमल सगळ्या नेत्यांनी केली पाहिजे। चुकीचं वक्तव्य आहे वक्तव्य मला वाटतं त्यांनी एका स्पेसिफिक भागाकरता केलेलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या भागापुरतं ते त्यांची भाषा त्यांनी बोलावी, पण बाहेर राज्यामध्ये मराठी भाषा ही एक नंबर पहिली भाषा आहे हे सगळ्यांना मान्य करावं।